थेट जाऊया पुण्यात आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। ड्रग्ज प्रकरणी ज्या पब मध्ये हे ड्रग्ज सापडलेलं होतं त्या ठिकाणी आता L3 रेस्टॉरंट मध्ये कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुण्यात आता बुलडोझर फिरवला जातोय। पब आणि बारवर योगी स्टाईल कारवाई करण्यात येते। रेनबो रेस्टॉरंट आपण पाहतोय, पब पाहतोय ज्या ठिकाणी ड्रग्ज सापडलेला होता, व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता कारवाईचा बडगा उगारला गेलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बुलडोझरनं कारवाई करण्यात येतेय, पुण्यात आता कारवाईचा बडगा। नक्कीच लाघवी काही वेळापूर्वीच या कारवाईला सुरुवात झालेली आहे। महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांना घेऊन ही कारवाई आता सुरू झालेली आहे। काल आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या होत्या की पुण्यात जे काही अनधिकृतपणे बार पब हे सुरू आहेत त्यांच्यावरती कारवाई करा आणि त्यानंतर लगेच महापालिका ऍक्शन मोड मध्ये आलेली दिसते। आपण पाहतोय की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये हा हातोडा सुद्धा आहे आणि हाच हातोडा आता जे अनधिकृत बार पब आहेत या ठिकाणी आता चालवले जाणार आहेत। पुढच्या बाजूला आपण पाहिलं की बुलडोझर आहे तो सुद्धा आणण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी एका हॉटेलवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे आणि ज्या हॉटेलमध्ये खरं तर ड्रग्ज सेवन करण्याचा व्हिडिओ समोर आलेला होता त्या L3 हॉटेलवर सुद्धा कारवाईला ज्यावेळेस महापालिकेचे अधिकारी आले त्यावेळेस मात्र इथले जे बार चालक जे आहेत त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे आणि कुठलीही नोटीस न देता त्यांच्यावरती ही कारवाई केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे यांनी सुद्धा आता या ठिकाणी विरोध केलेला। ताई, काय नेमकं झालेलं आहे? कारवाई करण्यासाठी इथं आले होते का लोक? माझं म्हणणं आहे हे जे आता जे सगळं कारस्थान सुरू आहे, आम्ही 2017 साली रॉनी या व्यक्तीला हे हॉटेल आम्ही भाडेतत्त्वावर दिलं होतं। काही कारण त्याला हे हॉटेल नीट चालवता आलं नाही, त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने आम्हाला रेंट दिलं नव्हतं। त्याची ही स्वतःची लेखी त्यांची लिहून दिलेलं आहे की हे 3 महिने मी भाडं दिलं नाहीये, मी ही कीज हँड ओव्हर करतोय मालकाला। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला जे चेक्स दिले ते सगळे चेक्स पूर्ण सगळे बाउन्स झालेले, त्याची सुद्धा आमच्याकडे कॉपी आहे। त्याच्यानंतर आम्ही ही लेखी तक्रार दिलेली आहे पोलिसांना, बाकीच्या आयुक्तांना, सगळ्यांना की आम्हाला असं ह्यांनी फसवलेलं आहे म्हणून। कालच्या त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही हार्डकोर क्रिमिनल्स आहोत। मला नाही वाटत की पुणे शहरामध्ये आमच्या कुटुंबियाविषयी असं कुणाचंही मत असेल। म्हणजे या L3 बार मध्ये जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ज्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यांचे हे कुटुंबीय आहेत आणि या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे। आणि या बाजूला आपण पाहतो की महापालिकेची कारवाई आहे ती काही हॉटेलवर करण्यात आलेली होती आणि आता जे L3 हॉटेल जे होतं त्याच्यावर सुद्धा त्यांनी कारवाईचा बडगा उगारलेला होता। याच फर्ग्युसन रस्त्यावरची ही सगळी दृश्य आहेत जिथं महापालिकेच्या गाड्या सुद्धा आता आलेल्या आहेत आणि जे अनधिकृत या ठिकाणी हॉटेल्स बार पब असतील त्यांच्यावरती कारवाईचा बडगा आहे तो महापालिकेकडून उगारला जातोय। काल खरं तर मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले त्या आदेशाची अंमलबजावणी तातडीनं महापालिकेकडून आणि पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। समोरच्या बाजूला आपण हा बुलडोझर पाहतोय, जो बुलडोझर आहे त्या बुलडोझरनेच काही वेळापूर्वी या ठिकाणी एका हॉटेलवर सुद्धा कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज सापडलेलं होतं त्या हॉटेलवर सुद्धा कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेलेले होते, पण त्या हॉटेलचे चालक आणि त्यांचे जे कुटुंबीय आहे ते मात्र आता समोर आलेलं आहे आणि कोणतीही नोटीस न देता अशा पद्धतीची कारवाई महापालिका आणि पोलिसांकडून केली जाते अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांचा आहे। आणि हा बुलडोझर आपण पाहतोय, याच बुलडोझरच्या सहाय्याने पुणे महानगरपालिका आणि पोलीस यांची कारवाई आहे ती आता पुणे शहरामध्ये सुरू झालेली आहे, ज्याची सुरुवात पुण्यातील फर्ग्युसन रस्ता येथून आता केलेली आहे। लागली निश्चित अमोल, आपण पाहतोय FC रोडवर असलेल्या अनेक अनधिकृत पब आणि रेस्टॉरंटवर ही कारवाई होताना दिसते। आता मात्र दृश्यांमध्ये देखील आपण पाहतोय तुमच्या मागे बुलडोझर सुद्धा आहे। ज्याप्रमाणे योगी स्टाईल कारवाई करण्यात आलेली होती UP मध्ये, अगदी तशाच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पुण्यातही आदेश दिल्याचा पाहायला मिळत आहे। आज साधारण आतापर्यंत म्हणजे आपण पाहूया की 12 वाजल्यापासून या कारवाईला
सुरुवात झाली आहे. आतापर्यंत किती अनधिकृत पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आलेली आहे, काय आकडा समोर आलेला आहे आणि दिवसभरामध्ये किती पब आणि रेस्टॉरंटवर ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते? काही लिस्ट वगैरे घेऊन या ठिकाणी अधिकारी आलेले असतील, कर्मचारी आलेले असतील? खरं तर लागवी जी हिट अँड रनची घटना गेल्या 19 मेला पुणे शहरामध्ये घडलेली होती, त्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये जे अनधिकृतपणे हॉटेल्स, पब, बार हे चालवले आहेत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारलेला होता. पण मध्यंतरी ही सगळी कारवाई आहे ती थंडावलेली होती आणि 2 दिवसापूर्वी याच फर्ग्युसन रस्त्यावरती जे L3 हॉटेल होतं तिथं जे ड्रग सेवनाचा व्हिडिओ समोर आलेला होता, त्यानंतर पुन्हा एकदा हा कारवाईचा बडगा आहे तो महापालिकेकडून उचलण्यात आलेला आहे. तर सध्या किती अनधिकृत बार, पब, हॉटेल असतील याची यादी मात्र समोर आलेली नाही, पण कारवाईला आता मात्र सुरुवात झालेली आहे. आणि काही वेळापूर्वीच याच फर्ग्युसन रस्त्यावरील जे टेरासिन हॉटेल होतं त्याच्यावरती महापालिकेने हातोडा मारलेला आहे. आणि त्यानंतर जे हे हॉटेल आपण समोरचं पाहतोय की हॉटेल निरंजन आहे, या ठिकाणी सुद्धा महापालिकेचे कर्मचारी हे कारवाईसाठी पोहोचलेले आहेत. काय नेमकं झालेलं आहे? 2 मिनिट. फ्रंट आणि साइड मार्जिनला जी होती ती कारवाई आपण करतोय आता, त्याने आता आपण इथे थांबतो आहोत. या आपण इकडे थांबूया. किती आज दिवसभरात किती कारवाई केली जाणार आहे? आम्हाला 2 मिनिट थांबा ना. किती असे काय आकडेवारी काढली आहे? नाही, आकडेवारी मग माझ्या ह्या एरियातला जो आहे तो आपण करतोय. L3 वर देखील कारवाई करण्यात येणार आहे. नाही, आपण त्याच्यासाठी थांबलो आहोत. इथे आपण थांबूयात. ते आता माझे वरिष्ठ जे आहेत कदम साहेबांनी ते आल्यानंतर आपण पुढचं काय नियोजन आहे त्याप्रमाणे कारवाई करू. तर आपण तिथे थांबूयात आता. पण सर कारवाई केली असं काही आकडेवारी आहे का? नाही, मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगेन. आणि आता किती केलेली आहे? 12 वाजल्यापासून. ती बार तर शेजारचे 2 आहेत जे तुम्ही होतात ते. आणि त्यांचा काय विषय होता? फ्रंट मार्जिन मधले, बाकी त्यांचं आहे फ्रंट मार्जिन मध्ये जे त्यांनी कव्हर केलं प्लास्टिक टाकून वगैरे ते काढलं आपण. आता किती यादी आहे? दिवसभरात किती कारवाई केली? यादी नाहीये. आता मी इथे थांबतोय, मला इथे थांबण्याचे आदेश आहेत. आपण तिथे थांबतोय. ज्या L3 वर तुम्ही कारवाई करणार आहे तिथं त्यांचं म्हणणं असं की आमच्या कारवाई करण्याचं जे आहे ते तिथे आता थांबतोय आपण. माझे जे सिनियर आहेत ते आता येत आहेत तिथे. ते आता आल्यानंतर आपण ठरवू. महापालिकेचे अधिकारी आहेत जे या फर्ग्युसन रस्त्यावरती फिरतात आणि जे जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे किंवा हॉटेलच्या पुढचा जो भाग आहे तो काढण्यासाठी खरं तर ही कारवाई महापालिकेच्या वतीनं केली जाते. आणि हे जे L3 हॉटेल जे आपण पाहतोय जे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केलेलं होतं त्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी आता या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी दाखल झालेले होते. पण इथले जे सगळे हॉटेलचे काय नेमका विषय झालेला आहे कारवाई करण्यासाठी ते इथं आलेले आहेत. तुमचं काय म्हणणं? महानगरपालिकेचं असं म्हणजे अनाधिकृत अजिबात नाही. अनाधिकृत असलं तर आम्ही स्वतः काढू. आम्ही हॉटेल भाड्याने चालवा दिलं होतं. ज्याच्या अगोदर रेनॉल्ड डिसोजा म्हणून त्यांनी सगळे रामायण घडवलं गेलं. अक्षय कामठे म्हणून त्याचा मित्र होता. त्या कामठ्याचा आमचा काही 1 रुपया संबंध नाही. तो चांबलीचा आहे, पुरंदर तालुका. आम्ही येवलेवाडी कोर्ट पाहिजे आणि सगळं रात्री 12-1च्या पुढं त्यांनी आणि हॉटेल बंद पडावं त्याच्या डोक्यात होतं. त्याच्यावर 100 नोटीस दिली तुम्हाला? पालिकेने नोटीस दिली आम्हाला की बाबा असं असं तुमचं आहे. तर 56 नोटीस दिली. आम्ही त्याला उत्तर निश्चित दिले की बाबा नसं आधी आम्ही करायला तयार आहे. आता काय म्हणणं आहे त्यांचं? आता म्हणते त्यांनी बंदच केले म्हणून काय म्हणणं नाही. आता हॉटेल सील केलंय. आज यांचा मुलगा पीसी आज त्याचं शारीरिक दृष्ट्या तो अख्खा वीक आहे. माझा काका अख्खा वीक आहे. त्याला पीसी मध्ये त्याला उभं पण राहता येत नाहीये. आणि जर उद्या त्याच्या जीवाला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? आणि ह्याच्या आधी आम्ही ज्याची कंप्लेंट दिली होती 31 मे 2024 ला आम्ही रोनाल्ड डिसोजा याच्या नावाने कंप्लेंट केलेली पुणे आयुक्ताला की आम्हाला ब्लॅकमेल करतोय, तुमचं हॉटेल आम्ही बंद पाडू. हे आम्ही ऑलरेडी रितसर कंप्लेंट आम्ही त्याच्या नावाने दिलेली आहे. आणि हा सगळा त्याचा षडयंत्र आहे अक्षय कामठेला घेऊन. आणि रोनाल्ड डिसोजा ज्याला आधी चालवायला दिलं हा त्यांचा सगळ्यांचा षडयंत्र आहे. आणि कामठे म्हणजे आमचा त्याचा काही संबंध येत नाही. षडयंत्र आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांचा. अमोल पण जे वारंवार खरं तर जो उल्लेख केला जातोय की आम्ही हे हॉटेल, माफ करा अमोल मध्येच रोखलं मी तुम्हाला, जो वारंवार उल्लेख केला जातोय आम्ही हे हॉटेल L3 हॉटेल चालवायला दिलेलं होतं डिसोजा याला हे हॉटेल, दुकानं, पब, बार असतील यांच्यावरती मात्र आता कारवाई करू असं सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. कोणत्याही प्रकारे चुकीची कारवाई केली जाणार नाही असं सुद्धा ते म्हणतायत. पण याच L3 हॉटेलचे जे आता मालक, हॉटेल चालक आहेत ते आता समोर आलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीने महापालिका कारवाई करते असं सुद्धा त्यांचा आरोप आहे. अगदी अमोल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
अमोल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ही दृश्य आपण अमोल, मला हा मुद्दा अमोल या ठिकाणी विचारायचा आहे, जो वारंवार उल्लेख आता ज्या पबचे, ज्या अनधिकृत पबचे, बारचे काही मालक समोर येत आहेत, आज मीडिया समोर येत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा या सगळ्याशी काही संबंध नाही, आम्ही हॉटेल अमुक अमुक व्यक्तीला चालवायला दिलेलं होतं, हे भाडेतत्वावर देण्यात आलेलं होतं, पण सगळ्यात मूळ मुद्दा मात्र अनुत्तरित राहतोय. आपल्या रेस्टॉरंटमध्ये, आपल्या पबमध्ये ड्रग्ज संदर्भात अशी कृत्य केली जात होती, ड्रग्जचा वापर केला जात होता, याविषयी मात्र ज्यांना हॉटेल चालवायला दिलंय त्यामुळे मालक हे अनभिज्ञच होते का? त्यांना या सगळ्याची काही कल्पनाच नव्हती का? बरं, तो व्हिडिओ समोर आल्यानंतर या सगळ्याविषयी त्यांनी काही तक्रार केली का? त्यांना काही कुणकुण होती का? यावर ते मला का बोलताना दिसत नाहीये. नेमकं पाणी कुठं मुरतंय हा सवाल अद्यापही कायम आहे. खरं तर काही हॉटेल चालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे जे हॉटेल आहे ते दुसऱ्या म्हणजे कामथे नावाचा जो व्यक्ती आहे त्याला चालवायला दिलेलं होतं आणि त्यांनी जे काही जे चुकीची कामं केलेली आहेत त्याचा याच्याशी काही संबंध नाही, पण हॉटेलची जी जागा आहे त्याच्यावरती कारवाई करायला मात्र यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळते. जे ड्रग असेल किंवा मद्याचा जास्त साठा असेल तो नेमका कुठून आलेला आहे याची माहिती मात्र त्यांच्याकडे नाही, पण ज्याला हे हॉटेल चालवायला दिलेलं होतं त्याच्यावरती कारवाई करावी. याआधी सुद्धा अशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली होती, पण नंतर ती कारवाई थांबली असं सुद्धा आता हे सगळे जे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे हॉटेल पाडायला त्यांचा विरोध असलेला पाहायला मिळतो. अगदी आता उल्लेख करण्यात आलेला होता अमोल की या ठिकाणी मात्र पालिकेचे काही अधिकारी पोहोचलेले आहेत, त्यांच्या हातात हातोडा आहे, पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, मुख्य अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर मात्र कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे. किती पोलिसांची कुमक त्या ठिकाणी आता दाखल झालेली आहे, कसा तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलाय, कारण कारवाई मोठी आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिलेले आहेत, अनधिकृत पबवर आता कारवाई शिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाही. नक्कीच आपण या बाजूला पाहिलं की महापालिकेचे कर्मचारी, पोलीस यांना सुद्धा या ठिकाणी आणलेला आहे आणि मोठा बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जी काही कारवाई आहे ती व्यवस्थितपणे पार पाडावी यासाठी महापालिकेने सुद्धा खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे. शेकडो महापालिकेचे कर्मचारी आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि जे अनधिकृत बांधकाम या फर्ग्युसन रस्त्यावरती झालेला असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाते अशा पद्धतीची माहिती काही वेळापूर्वीच आपल्याशी बोलताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त सध्या या फर्ग्युसन रस्त्यावरती पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आता कारवाई केली जाणार आहे तिथं पोलीस बंदोबस्तातच ही कारवाई केली जाणार आहे आणि वरिष्ठ महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.